वैष्णवी आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला घेऊन पोलीस कोर्टात हजर। तब्बल 7 दिवसानंतर अखेर हगवणे बाप बेट्याला बेड्या। फरार असताना राजेंद्र हगवणे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आलिशान गाड्या, हॉटेल, फार्म हाऊसवर होता। थाट पुण्यात असून अटक न झाल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशय। अटकेपूर्वी हगवणे बापलेकांचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर, हुंडाबळी घेणाऱ्या बापलेकांचा हॉटेलमध्ये मात्र खाण्यावर ताव। कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणबाबत धक्कादायक माहिती उघड। छुपा कॅमेरा वापरून पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले। इतर महिलांसोबत असलेल्या व्हिडिओचा पर्दाफाश। छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी। धनंजय मुंडेंकडे असलेलं खातंच भुजबळांच्या पारड्यात। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी। बीडच्या लिंबा गणेश परिसरातील पवनचक्की कंपनीच्या सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार। चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर झाडल्या फैरी। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करून तिथीप्रमाणे कार्यक्रम करा। संभाजी भिडेंच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नका, त्याचं राजकारण करू नका, असं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान पूर्णपणे उघडा पडला। गृहमंत्री अमित शहांकडून पाकिस्तानचे वाभाडे। भारताकडून केवळ पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त, शहांची माहिती। गद्दार ज्योती मल्होत्राच्या फोन आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट आज येण्याची शक्यता। अनेक गुपितांचा उलगडा होणार, तर गजाला आणि यामीन मोहम्मदला आज न्यायालयात करणार हजर। पाकिस्तानचा क्रूर चेहरा उघड। हवामानाचा फटका बसलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला हवाई हद्द वापरू देण्यास नकार दिल्याचं उघड। विमानात 220 प्रवाशांसह होते तृणमूल काँग्रेसचे खासदार।